एकदम तयार झाली अशी पीठ आपल्या पोळ्यासाठी। तर अशा प्रकारे आपल्याला पोळ्या लाटण्यासाठी पीठ पाहिजे। मस्त असं छान झालेलं आहे आपलं पीठ। मऊसूत पुरणपोळी पीठ मळण्यापासून संपूर्ण कृती। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेऊया। पीठ चाळून झालेलं आहे, मीठ टाकून घेऊ। थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळून घेऊया। तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही यामध्ये। तुम्हाला हवं तर तुम्ही तेल टाकू शकता। तर मी हे पीठ फक्त पाणी आणि मीठ घालून मळणार आहे। हाताला पाण्यात हात लावून घेऊया थोडंसं। अशा प्रकारे हाताला पाणी लावून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने आपण पीठ दुमसून घेणार आहोत, जेणेकरून आपलं पुरणपोळी मऊसूत होईल। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ अशा प्रकारे झालेलं आहे। कोरडं पीठ लावून घेऊया वरती। गोळा करून घेऊ आता आपण। तर आता आपण हे तेल घेतलेलं आहे, वरून लावून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती मस्त झालेलं आहे। एक 5 ते 10 मिनिट आपण पीठ मुरायला ठेवू आणि मग पोळ्या लाटायला घेऊया। तर आपले 10 मिनिट झालेले आहेत। तर तुम्ही पीठ बघू शकता आपलं एकदम तयार झाली अशी पीठ आपल्या पोळ्यासाठी। तर अशा प्रकारे आपल्याला पोळ्या लाटण्यासाठी पीठ पाहिजे। मस्त असं छान झालेलं आहे आपलं पीठ। कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी आपण हे पीठ मुरायला ठेवलं होतं। तर आता पोळ्या लाटायला घेऊया।
पीठ चाळून घेऊ थोडंसं. तर अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे पोळ्या लाटण्यासाठी. तुम्ही बघू शकता. हाताला तेल लावून घेऊया थोडंसं. तर आतल्या बाजूने हे पीठ आपल्याला करायचं आहे आणि छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्या पिठाचा. पीठ लावून घेऊया कोरडं. तर हे आपलं पुरण घेतलेलं आहे. उंडा करून घ्यायचा, असा भरून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. बोटांना तेल लावलेलं आहे. तर अशा प्रकारे दुमडून घेऊया आपण. तर तुम्ही बघू शकता असे. तर तुम्ही बघू शकता. तर अलगद असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. कोरडं पीठ टाकलेलं आहे खाली, वरी पण टाकून घेऊया. पोळी लाटून घेऊ. तर अलगद अशी फिरवायची आहे आपल्याला. कडा कडा लाटायच्या आहेत आपल्याला पोळींच्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोळी लाटलेली आहे. तर मी छोटी पोळी करणार नाही, मोठ्याच पोळ्या करणार आहे. कडेपर्यंत आपलं पुरण गेलेलं आहे. अलगद असं फिरवायचं आपल्याला, प्रेस करायचं नाही. पोळी शेकून घेऊया आता. तव्यावर टाकून घेतलेली आहे. वरून थोडंसं तेल पण लावलेलं आहे. खालची बाजू छान भाजून झाली की आपल्याला पलटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पलटून घेतलेली आहे. तर वरून थोडंसं तेल लावून घेऊया आणि खालून पण उलटणच्या सहाय्याने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि अलगद असं आपल्या पोळीवरून उलटण फिरवायचं आहे, जास्त दाबून घ्यायचं नाही. तर तुम्ही बघू शकता इथं आपली पुरणपोळी किती मस्त छान फुगलेली आहे, टम्म अशी. आपलं जर पीठ छान मळलेलं असेल तर आपली पोळी अजिबात फुटत नाही, एकदम मऊसूत होते आणि फुगते. तर तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही बाजू शेकून झालेले आहेत. तर आपण काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे बाकीच्या सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत. तुम्ही तुपाचा, तेलाचा वापर करू शकता. मी इथं तेलच लावलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली पोळी छान भाजून झालेली आहे. काढून घेऊया. दुसरी पण पोळी आपण शेकून घेऊया.
तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली दुसरी पण पोळी मस्त असं छान फुगलेली आहे. कमीत कमी 2-3 दिवस तरी आपल्या पोळ्या छान मऊसूत राहतात, अजिबात कडक होत नाहीत. घरी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. आणि अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत. एकदम मस्त अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत, अजिबात कुठेही फुटलेली नाही आणि एकदम मोठ्या अशा छान आपल्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. मी तर हळद वगैरे काही टाकलेले नाही आहे आपल्या पोळ्यामध्ये. तुम्ही हळदीचा वापर करू शकता. मी माझ्या पद्धतीने या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.